बघा आमची जागृती लता मॅडमचा सत्कार वर्गातल्या हे सगळे जण आता वर्गात निरीक्षण करत आहे. चला सांगा तुमचा वर्ग कोणता आहे मित्रा? पहिला आमचा प्रितेश होता. बारवार करेड गोष्टी एक नंबर. तुम्हाला आणि या शाळेसाठी गुरूंसाठी मी 2 लाईनी आलेला आहे सर्वांशी. तर आता मुलींनी आपली ओळख करून द्यावी ही मी आणि तो रायगड किल्ला महाराष्ट्राची. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉगची सुरुवात करतो. आज आमच्या शाळेमध्ये आहे गेट टुगेदरचा कार्यक्रम. चला गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला तिथला पूर्ण माहोल दाखवतो, कसा असतो गेट टुगेदरचा आमचा कार्यक्रम. तो मित्रांनो हा माझा मित्र आहे का. आम्ही एका डब्यात खाणार होतो. आम्ही 2 जण, म्हणजे हा याचा डब्बा मी खायचो, माझा डब्बा हा खायचा. हा इथे मारवाडी म्हणजे इथे जैन, हा पोस्टल असिस्टंट आहे. बघा सर मित्रांनो आयफोन घेतला काय? आयफोन घेतला म्हणून सगळ्यांना आयफोन घेतला म्हणून सगळ्यांना दाखवतोय ना. ही बघा ही वनिता आहे, ही जागृती, ही वैशाली, ही लता, ती अर्चना आणि ही शिल्पा मॅडम. या सगळ्या माझ्या फ्रेंड आहेत वर्गातल्या. सेल्फी नाही घ्या. बोल ना, तुला काय म्हणायचंय? तुला माझ्याबद्दल काय बोलायचंय का? विद्यार्थी असं तुला काय म्हणायचं माझ्याबद्दल? पण ऐक ना, एखादी फोटो काढा ग्रुपवर टाक, त्यांनी कळी नाही. मी बोलते. हा बोल बोल. लता बोलते, लता बोल. हा पन्ना आहे, माझा क्लासमेट आहे, भाऊ आहे. जोरात जोरात आवाज. जोरात बोलते मी. आणि याने किती दिवसापासून आम्हाला सांगितलेलं होतं की नाश्त्यासाठी काय खायचंय. तुला मी मिसळ आणून ठेवली घरी, आणि माझी मिसळ घरी सोडून आले. हे निलेश लिंगायत, हे आपले प्रितेश मारवाडी, हा अभिजित बावस्कर, हा निलेश होतारी. हे सगळे जण आता वर्गात निरीक्षण करत आहे. चला सांगा तुमचा वर्ग कोणता आहे मित्रा? पहिला त्या 5वी अ मधून तुम्हाला इकडे हाकललं होतं, या 5वी ब मध्ये. त्याचबरोबर म्हणजे मी यांच्या बरोबरच होतो, मला पण याच वर्गामध्ये हाकललं होतं. म्हणजे प्रत्येकाचं जसं तसं झालंय, असा काही विषय नाही मोठा. आणि आता 5वी क मध्ये पण बसवलं होतं एक वेळा, कारण की आमचे क्लास टीचर आले नाही, तर मग तुकडीमध्ये आम्हाला घेऊन जायचे. आणि ते ST चौधरी सर म्हणून होते माननीय, ते आम्हाला असा बुक्का घेऊन खूप मारायचे. असं बरोबर आवाज आला पाहिजे. बेशुद्ध पडलो. 7वीला आवाज माझा. 6वीला रे. 6वीचा आमचा मॉनिटर होता का? ए भाई, 7वीला पुढे होता. 6वीला मॉनिटर आमचा प्रितेश होता. बारवार करेड गोष्टी एक नंबर. 6वीला मॉनिटर होता आम्हाला. SK पाटील सरांना यांना मॉनिटर बनवलं. हे बघा आमची जागृती, लता मॅडमचा सत्कार तिच्या ओढणीने करते. जागृतीचे बघ, टाक टाक. एक नंबर, एक नंबर. हा एक नंबर. हा पाया पड पाया. एक नंबर, एक नंबर. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. ओके ओके, एक नंबर. माझा मित्र आहे, हा माझा वर्ग मित्र 10वीचा का. म्हणजे हा 8वी पासून आमच्या लोहाराला शिकायला आला होता. मग 7ला राहतो त्यांच्या गावात. 7वी पर्यंत शाळा आहे. 8वी पासून माझ्या बरोबर होता. पहिले सकाळचा नाश्ता भेटलाय बघा. जिलेबी आहे, पोहे आहेत आणि अजून वटाण्याची नाही हरभऱ्याची भाजी. मारवाडी पण बसलेत. किरण आहे बघा. इडली भाजी. हा समाधान मगरे. बाकी तुम्ही ओळखतात. अरे हा विजू बंदूक. कुदना कसा होता? एक नंबर. राडा होता, राडा. एक नंबर. जमा आहे बाय. आता फक्त तुम्ही बायकोची गुलाम झाले म्हणून. कोण बायको गुलाम झाला? वगैरे 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 इटीशी वगैरे तो खाड घेऊन चालला जाईल रे. काय 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 बोलले म्हणा? काय म्हणले? एकदम एक नंबर. काय एक नंबर? मेनू वॉज सुपर ऑसम. स्पेशली द सांबर इज टू गुड. आय मस्ट आस्क फॉर द रेसिपी. इंग्लिश आम्हाला समजत नाही, मराठीत बोलत जा. कारण की मग ते डोस घेऊन आला का म्हटलं? डोस अरे सकाळी लावायला लागतो. ब्रँड कॉफी चहा
टॉनिक घेतला टॉनिक टॉनिक आहे पण ना. टॉनिक टॉनिक बरं एक नंबर. अरे हा माझा मित्र आहे, खरा हरामखोर मित्र आहे आणि हा विजू मा एकदम म्हणजे एकदम क्लासिक मित्र आहे का. हा मी खास नाही वय या बंदूक याच्या गोळ्या संपल्या आहेत पहिले याने एक पोटी जेवण आणली आता. शंकर दादा एकदम प्रोफेशनल माणूस. कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिला ना तुला तू ना आताच्या भेटले सुकलाल बाकीचे माणसं नाही आले आपले. जाऊ दे येऊन दे हा किरण सरोदे आमचा का हा आमचा रवी पिठाडे गीते गीते रवी गीते नाही समाधान गीते समाधान भीमराव गीते रवींद्र साहेबराव पाटील रवींद्र सुधाकर बाविस्कर समाधान रमेश मगरे योगेश चिंचोले त्या पप्पा नाव नाही आठवत मला. हितेश मदनलाल मारवाडी हितेश राजेंद्र मारवाडी अभिजित सुभाष गोंगडे अर्जुन कुंभार तिलाल गुजर. विजय पेपर चालू असताना हा मी आणि तो विजय धोबी आणि तिघ जण विजय पेपर चालू असताना धाब्यावर पत्ते घ्यायचे. 10 वाजेपर्यंत पत्ते घ्यायचे. संवादाच्या गाडीला जायचं आणि 11 वाजता. हा माझा म्हणजे मित्र आहे. आम्ही एका बस मध्ये जायचो आणि कारण नसताना कळम सरांना माल खाल्ले दोघांनी मार खाल्ला. मस्तीच तेवढी असल्यामुळे तू मस्ती असल्याशिवाय जिंदा आहे उसके हस्ती जिंदा आहे. अरे वा काय पाहिजे चहा पाहिजे फक्त चहाच पाहिजे ना. आमच्या कविता मॅडमला चहा प्यायची आहे. विजू धोबी आता काही करतील. एक काय म्हणतात पायनॅपल ज्यूस. जिथे तुला काय करणं तू काय टेन्शन घेतो एवढा. मी सगळ्यांचा व्हिडिओ आता सगळ्यांना लाईनीनं उभं केलंय. बघा मागे माझा मित्र किरण उभा आहे अमृत उभा आहे. आता काय करतं काही समजत नाही प्रोग्रामचं. हे बघा सगळ्याचे उभे आहेत. इकडनं पोरी पण उभे आहेत. इकडे बारे अविनाश शेठ आलो समोर. एक नंबर अभिजित आय लाईक इट. झालेलं आहे सर्वांशी. तर आता मुलींनी आपली ओळख करून द्यावी ही मी विनंती करते. विनंती बरं सुरुवात मीच करते. मी अश्विनी संजय भांबरे लग्नापूर्वी लग्नानंतर अश्विनी जावळे. मी 5वी ते 9वी पर्यंत तरी पण मी सांगते ओळखतो तुम्हाला. माझं लग्नाआधीचं नाव वनिता दत्तात्रय भुसांडे. लग्नानंतर वनिता गोकुळ पाटील. मी 6वी ते 10वी पर्यंत ह्या शाळेमध्ये तुकडीमध्ये होती आणि मला या ग्रुपमध्ये फक्त एस.के. पाटील सरांमुळे ओळखतात. हे मी त्यांना आवर्जून सांगू इच्छिते कारण त्यांनी 8वी मध्ये मला MCC लीडर केल्यामुळे या ग्रुपमध्ये माझं नाव लीडरच आहे. आणि त्याचा अनुभव आता थोड्या वेळापूर्वी घेतलाय सगळ्यांनी. त्याच्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानू इच्छिते. आणि आता सध्या तरी मी हाऊसवाईफ आहे. माझं पूर्वीचं नाव जागृती संतोष जैन. आताचं नाव जागृती निलेश तोंदडिया. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी नाशिक मध्ये राहते. माझं नाव शिल्पा सीताराम देशमुख. आताचं नाव शिल्पा ज्ञानेश्वर मुंजा. मी संभाजीनगरला राहते. हाऊसवाईफ. थँक्यू. डोळ्यातील आसवांनाही हसायला भाग पाडणारी सुखदुःखाच्या क्षणात नेहमीच साथ देणारी मैत्रीत जगायला भाग पाडणारी. तर पुढील कार्यक्रम जो आहे आता आपला जो आपण वळतोय त्याबद्दल जितेंद्र सर बोलतील. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज या CS संमेलनाच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत. आजच्या या गेट टुगेदरच्या आनंदी आपले गुरु आणि घरानंतर जी वास्तू आपल्याला घडवते ती म्हणजे शाळा. आणि या शाळेसाठी गुरूंसाठी मी 2 लाईनी सादर करत आहे. जिंदगी कालीन की ना रंगों का ठहराव था. जिंदगी कालीन की ना रंगों का ठहराव था. जिंदगी तो उजागर तब हुई जब इसमें गुरु नाम का भी एक भाव था. जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम इनका कर्जा. माँ ही नहीं भगवान के बराबर गुरु का ही ये दर्जा. भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था. माँ ने तो उंगली थाम के कहा था कि चलो. माँ ने तो उंगली थाम के कहा था कि चलो, पर चलना कहाँ है ये तो गुरु ने ही बताया था. आजच्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त
आपण इथं सर्वजण काय चुकणार आहे? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्यांना सर्वांना मी सप्रेम नमस्कार करतो. सर्व मित्रांना माझा सर्वात मोलाचं काम करायला आलोय मी आणि सुकला. तिथं आम्ही आलोय जार भरण्यासाठी. बघा म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम राहिला बाजूला आणि आम्हाला दोघांना लावलंय जार भरून पाणी आण म्हणून व्हायला, म्हणजे पाणी व्हायला आम्ही दोघं जण. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे, मानवतेच्या एक्सपिरियन्स नसेल तर कोणाकडे एका तरी बघून भाषण करा म्हणून बघतोय, दुसरं काही नाहीये. इथं मी आणि संतोष आणि निलेशने केलंय भाषण, परंतु आमची दोघांची फाटते. आणि तो आमचा विजू, तो बघा तिकडे उभा आहे विजू, पोलीस येतो, तो काय भाषण करायची इच्छा नाहीये, त्याची पण फाटते. त्यामुळे मी काय तिथं मुलांमध्ये बसत नाही. तू पण बोल. माझी फाटत नाहीये, मग काय होतं गुरुजी बोलणार, गुरुजी बोलणार आहेत, कारण की गुरुजींना सवय पडली आहे. आमची काही तेवढी हिंमत होत नाही. धन्यवाद. आणि बरंच काही आहे बोलण्यासारखं, परंतु शिक्षकांची बरोबरी, विशेषतः जिल्हा परिषद आणि हायस्कूल टीचर की जे आपल्या आयुष्याला वळण देतात, तर त्यांचा आपले आयुष्य घडवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा असतो. त्याबद्दल मी सर्वांचा नेहमी सतत ऋणी राहू इच्छितो. आता बोलायची गरजच नाही राहणारच आहे, कारण की जे कोणी शाळेत बोलत नसतील किंवा आता आम्ही जे बघतो, अरे हा तर बोलत पण नव्हता, इथं बोलत नव्हते, असं वाटत नाही की यांना बघून हे बोलतात की किती बोलतात, थांबतच नाही. जसं विजू बंदुके झालं, विजू चोवी, कोणाचा तो माझ्या जोडीला होता, खूप बोलायचा, थांबावं लागायचं सरांना. मला आजही आठवतं की सुरवाडे सरांनी एक गोष्ट कधीच ऐकलेलं नसेल, यांना तेच ऐकून दाखवायचं म्हटलं, असा माझा मानस होता. आणि ते गीत आज प्रथमतः मी तुमच्या समोर सादर करीत आहे. त्या गीताकडे लक्ष असू द्या. रायगड किल्ला ही महाराष्ट्राची शान आहे. त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता. शिवबाची तलवार रणात चमकली नसती, तर महाराष्ट्राला हा कदापि महाराष्ट्र आम्हाला मिळाला नसता. त्या राजधानीवरती भगव निशान आहे, आणि तो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगतीत जयते मावळे लढले, लढता लढता धार तीर्थी बघा ते पडले. त्या मर्द मराठ्याची म्हणून स्वाभिमान आहे, तो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. पुणे होती किल्ल्याला ती तटबंदी, अहो नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या होती भोवती काटेरी रान आहे, तो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. समाधी आहे तिथे राज शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्षदेच्या शौर्याची. वैभवशाली ऐसा गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. ते रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. अमूल्य असा त्यांचा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचे
या कार्यक्रमाचे आकर्षण की आपण सर्व आहे, आपणही या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून इथे एवढ्या लांबून लांबून तुम्ही सर्वजण आले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आपल्याच वतीने आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. पोरींमध्ये जागृती आहे आणि कंगवा घेऊन आली सगळ्या पोरींमध्ये. काय पोरगी असावी. हा? माझा मित्र अभिजित बावस्कर, हा भैया कोळी, अशोक धनगर, त्यानंतर राहुल माळी, हा किरण सरोदे, वाघमारे आहे का, सरोदे नाही, हा माझा जीवलग मित्र भूषण का सर रे, नाही रे बाबा, हा रामदास, हा निलेश, हा राजूचं माझं कधी पटत नाही पण आम्ही पटवून घेतो कधी कधी. हा मला ज्यावेळेस मी मुंबईला आलो होतो फर्स्ट टाइम त्यावेळेस या मित्राने मला म्हणजे किरणने मला सपोर्ट केला होता की मला रूम मध्ये एक दिवस राहण्यासाठी कल्याण सारख्या सिटीमध्ये त्याने मला एक दिवस शोधला होता. हा शंकर दादा म्हणजे सगळ्यांचं मनोगत असं ओढून घेणारा आणि एखाद्याच्या मागे लागला की तो डबल तेल सोडणार नाही. आणि हा चिंचोले हा भरपूर म्हणतो की चिंचोले रे हिरे, तो राजू हिरे होता तो गेला बिचारा. हो याच्याकडे हिरेची कंपनीचा कार्यभार आहे. हा पण हा 50 वेळा सांगतो मी वसई येतो गुजरात आणि वसईचा अंतर जास्त नाही तरी पण येत नाही. गरीब माणूस एकदम आमचा बापू. आणि हे आला आमचं अमोल कॅन्डी अर्जुन कुमार. हे अर्जुन कुमार मित्राला पैसे देऊन मित्र पैसे रिटर्न देत नाही म्हणून अशी अफवा पसरवणारे मित्र. मुलगी आहे अश्विनी भांबरे, वयाच्या कमीत कमी 16व्या वर्षी आमच्या बरोबर शाळेत होती. 16व्या वर्षी. त्यावेळेस तिचं वजन कमीत कमी 30 ते 35 किलो होतं. आता ही 80 किलो ते 90 किलोची झालेली आहे. ही 70 किलोची आहे कारण की हिला प्रॉब्लेम आहे ते थायरॉइड झालेला आहे तिला. म्हणून नाही सांगावं लागेल ना बाई, तिला वाईट वाटेल तिथं की मला प्रॉब्लेम काय तुम्हाला माहित असतात तुम्ही मला असे बोलतात. आय होप मी तुला म्हणजे त्या गोष्टीबद्दल मला वाईट वाटतं तुझं थोडंसं. आणि तू जाड झाली आहेस ते मला खूप आनंद वाटतो कारण की हो. आणि आमचे साधना पाटील ह्या मसाजच्या आहेत आणि ह्या जेव्हा शाळेत यायच्या 6वी मध्ये जेव्हा पसायदान म्हणायच्या त्यावेळेस एक मनाला जास्ती बसायची. आता पसायदान होईल हिचं शनिवारी पसायदान ऐकायचं आणि मग एवढा वेळ तिथं बसून राहायचं आणि ते पसायदान म्हणायचं आणि ऐकायचं याच्यात लय वेळ जायचा. आणि ह्या वेळेमध्ये पण मला नेहमी इकडून तिकडून बघायचं. ते डोळे बंद करायला सांगायचे पण मी डोळे बंद करत नव्हतो कधी संपेल आणि कधी वर्गात जायला असं वाटत. आणि ह्या आमच्या शिल्पा मॅडम एकदम सुशिक्षित आणि साध्या भोळ्या आणि मुलांवर जास्त लक्ष देणाऱ्या म्हणजे तुझ्या मुलावर स्वतःच्या ग तसं नाही ग म्हणजे हिच्या मुलावर. आणि मुलगा चांगला घडवला आहे आणि 2 वर्षात ती मुलाचं लग्न पण करणार आहे. हा मला मामा म्हणून ते अंतरपाठ बोलवणार आहे पकडायला. बोलवशील नक्की. तर तुम्हाला म्हणजे या 2 मिनिटं मी अँगल चेंज करतो. या सगळ्या मित्रांना भेटून मला आज खूप आनंद होतोय. अजून भरपूर मित्र आहेत माझे. मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा दाखवतो बाकीचे मित्र. आमचे निलेश ब्राह्मणे आमचे निलेश जोशी म्हणून मित्र आहेत. काय मुलाखत घेताय साहेब? जोशी माझे म्हणजे जुने मित्र आहेत. अच्छा. आणि आमचे विजय बंधुके यांच्या गोळ्या संपल्या होत्या पण AK-47च्या गोळ्यांना भेटल्यात आता. आणि आमचे तिथे भैया कोळी म्हणून एक हे आहेत बघा तुम्हाला दाखवतो. यांचं मेडिकल आहे भैया कोळी आहे बघा. भैया कोळी आहे हो यांचं मेडिकल आहे. यांच्या मेडिकलहून या आमच्या विजू बंधुकेंना गोळ्या घेऊन दिल्या आहेत मी. त्यामुळे आता विजू बंधुकेची तब्येत आता स्थिरावली आहे. आणि अमृत दादा इथं बसले आहेत. यांनी यांचं मनोगत जेव्हा व्यक्त केलं त्यावेळेस खरोखर मनाला वाटलं की अमृतदादाने खरोखर प्रगतीची पायरी चढली आहे आणि सगळे अनुभव घेतलेत. MPSC क्रॅक करणं UPSC क्रॅक करणं म्हणजे एवढा अभ्यास करून बिझनेस टाकणं हे जोक नाही आहेत मला तर असं वाटतं. कारण की मी अनुभवाचे बोल सांगतो. कारण की माणसाला एखादी जॉब भेटल्यानंतर माणूस तेवढा पुरता मर्यादित राहतो. उदाहरणार्थ मला फॉरेस्ट डिपार्टमेंट जॉब भेटल्यानंतर मी त्या डिपार्टमेंट पुरता मर्यादित राहिलो म्हणजे मी पुढचं काहीच बघितलं नाही. त्यामुळे माझं नॉलेज भरपूर कमी तुझ्यापेक्षा तरी. तर तुझं भाषण ऐकून मला पण आनंद वाटला. आणि शिल्पा तू का बोलली नाहीस? माझ्या गल्लीतली मुलगी सुवर्णा माळी म्हणजे ही वर्गात 3री असायची. कधी 1ली पण असायची नाही. वर्गात टॉपर होती 3री आहे का. हिच्या बरोबर मी अभ्यास करायचो पण माझा नंबर यायचा आणि हिचा कसा यायचा मला प्रश्न पडायचा. नाही रे आता मी जास्त काही वेळ थांबणार नाही. आता मित्र जेवढा वेळ थांबतील तेवढा वेळ बघू आणि निघू.
बघा सगळ्या पोरी इथं फोटो काढतायत. बाकीचे मित्र हा बघा अमोल इथं जे- हा भारत म्हणजे बहुतांश आणि सर लोक जेवायला घेतले. इकडे सगळे बघा असे बसले वेगवेगळ्या म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे पूर्णतः संपलेला आहे. आता जेवायचं आणि घरी जायचं आहे. आमचा रवी आहे. रवीचं मस्त कापड दुकान आमच्या लोहाऱ्यामध्ये. अमोलला सगळ्यात ओळखतात कारण की तो कधी कधी असतो. आमचा रवींद्र पाटील, हा भारत पाटील, भारत पाटील, हा गोपाल पाटील सगळ्यात डेंजर पोरगा वर्गातला. त्यामुळे बहुतांश पोरी याला घाबरत होत्या एवढं मला माहिती. हे बघा आमचा 10वी बोलता वर्ग होता हा तो शैलेश, निलेश भैया, किरण, नाव नाही आठवते का, ही भावना जैन, ही अर्चना, सुवर्णा, शिल्पा, अश्विनी, ती तन्वी, हिचं नाव नाही माहित मला का, आशा, ती मागची तुझं नाव आहे ना? सुवर्णा, ती जैन, मी तुम्हाला शिकायला आलो, ही पालीवाल, अनिता. बघा सगळ्यांच्या वर्गातले सगळ्या मित्र सगळे बसले. आज नाईट ड्रेस घेतला आहे ओमला मस्त दिसतोय आज बघा. 2 घेतले का नाईट ड्रेस? नाईट ड्रेस 2 घेतले ओमने. जिंबी घेतली का? ओके जिंबी घेतली का? वा मस्त एकदम नंबर 1. आणि तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये एक वेळा तरी तुमच्या जुन्या मित्रांना भेटा अशी माझी अपेक्षा आहे. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. आगाव बोलत नाही मी शांत. आईस्क्रीम खात आहेत आणि जागृतीचा चष्मा लावून बसली कारण की जागृतीला असं वाटतं की मी किती सुंदर दिसते. मी अप्सरा आहे अप्सरा. आवर वर्ग आता राहुल पण येतात. तर चला मित्रांनो आता इथंच आमचा गेट टुगेदर संपला आहे.